नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर फायनली आज 2 दिवसानंतर मला व्लॉगिंगसाठी वेळ मिळालेला आहे. तर घरी जाताना ना स्टेशनवरती मला हा एक बाहुलीवाला दिसला होता, ज्याच्याकडे खूप क्यूट अशा बाहुल्या होत्या. आता बाहुली घेण्याचा मोह काही आवरला नाही, त्याच्यामुळे चार्वीसाठी एक बाहुली घेतली. असं वाटलं तिला आवडेल म्हणून म्हटलं घरी गेल्यानंतर तिचे एक्सप्रेशन्स बघूया आपण. पण घरी गेल्यानंतर माझा टायटायफूस झाला, कारण चार्वी मॅडम गाढ झोपेत होत्या. आता या कधी उठतील याची काही गॅरंटी नव्हती, पण ती उठल्यानंतर ती काय एक्सप्रेशन देते ना हे मला बघायचं होतं. म्हणून मी मुद्दामच ती बाहुली लपवून ठेवली आणि तिच्या उठण्याची वाट बघत होतो. फायनली 1 तास वाट बघितल्यानंतर चार्मी मॅडम उठल्या आणि उठल्यानंतर ना तिच्याशी एक घट्ट मिठी मला मॅन्डेटरी असते. आता तिला मी जेव्हा बाहुली दिली ना तर मला कळालंच नाही की तिला ती बाहुली आवडली आहे का, कारण अर्धवट झोपेत होती, त्याच्यामुळे तिचे एक्सप्रेशन्स काही नीट येत नव्हते. म्हणजे तिला बाहुली आवडली आहे की तिला मुळात बाहुली आवडलीच नाही आहे, काहीच कळायला मार्ग नव्हता. पण कदाचित थोड्या वेळाने ती रमेल. पण थोड्या वेळाने बघतो तर काय, तर मला प्रियंकाला ती बाहुली आणली की चार्वीला आणली हेच काही कळत नव्हतं. कारण चार्वीपेक्षा प्रियंका त्या बाहुलीबरोबर खेळण्यात जास्त रमली होती. तिला जेव्हा विचारलं तेव्हा म्हटली लहानपणी बाहुल्यांची खूप हौस होती, पण त्यावेळेस मिळाल्या नाहीत. खरंच म्हणजे आपल्याला लहानपणी किती इझिली त्या गोष्टी मिळत नव्हत्या. तुमची एखादी आठवण आहे का अशी बाहुलीबरोबर, मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे सगळं बाहुलीचं आवरल्यानंतर संध्याकाळी मी थोडंसं बाहेर गेलो होतो. कुठे गेलो होतो तर आपल्या जवळच एक ताई राहतात ज्यांच्याकडे ही देवी असते. आणि ना मला त्यांनी कालपासून खूप आग्रह केला होता फोन करून की दादा प्लीज देवीला साडी नेसवायला ये. मला काही काल वेळ मिळाला नाही म्हणून म्हटलं आज ऑफिसला म्हणजे ऑफिसमधून घरी गेल्यानंतर थोडा वेळ जाऊन यावं. तर फायनली मी अशी साडी नेसवली आहे. कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. येताना त्यांनी चार्वीसाठी हा छोटासा खाऊ दिला होता. आणि संध्याकाळी सगळी कामं आवरल्यानंतर ना हे आमचं असं काही चाललं होतं. आता हा व्हिडिओ मी नेमका का शूट करतो, या व्हिडिओ मागचं काय कारण असेल हे तर तुम्हाला कळालं असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.